नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज या स्वयंपाकघरात तुम्हाला एकदम रिफ्रेशिंग आणि हेल्दी रेसिपी पाहायला मिळणार आहे, ते म्हणजे जांभूळ शॉर्ट्स. चला तर मग आजच्या या छान अशा रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 20 ते 25 जांभूळ घेतलेले आहेत. जांभूळ खळखळत्या पाण्याने धुवून घेतलेत. जांभळाचा आपल्याला गर काढून घ्यायचा आहे, त्यामुळे आपण सुरीने हा गर बाजूला काढून घेऊयात. जांभळामध्ये असलेले औषधी गुणधर्म रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. आपण ह्या ज्या बिया बाजूला काढलेल्या आहेत त्यासुद्धा बियांची पूड मधुमेहींसाठी गुणकारी आहे. गर काढण्याचा आणखीन एक फायदा म्हणजे जांभूळ खराब असलेले आहेत का नाही ते आपल्याला समजेल. तुम्हाला जांभूळ खायला आवडतं का? आवडत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. किंवा जांभळाचा तुम्हाला ज्यूस, सरबत किंवा आईस्क्रीम खायला आवडतं का हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सगळ्या आपल्या जांभळांचा गर काढून झालेला आहेत आणि बियासुद्धा मी बाजूला काढल्यात. आता हा गर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया. आता याच्यामध्ये अर्धा चमचा काळं मीठ, 3 चमचे साखर घालूया. जांभळाच्या गोडीप्रमाणे साखर कमी किंवा जास्त घालायची आहे. अर्धा लिंबूचा रस घालूया. पाव चमचा चाट मसाला. याच्यामुळे शॉर्ट्स चटपटीत होईल. 5 बर्फाचे खडे, पाव ग्लास माठातलं थंड पाणी घालूया. झाकण लावून 2 ते 3 मिनटे फिरवून घेऊयात. 2 ते 3 मिनटे फिरवून झालेली आहेत. झाकण काढूया. ज्यूस आपला खूप दाट दिसत आहे. आणखीन याच्यामध्ये मी पाव ग्लास थंड पाणी घालत आहे. परत मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून 15 ते 20 सेकंद फिरवून घेऊयात. आवश्यकतेनुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकता. ज्यूस आपला छान दाट आलेला आहे. आता सर्व करण्यासाठी एका ताटामध्ये पाव चमचा लाल तिखट, पाव चमचा मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. शॉर्ट ग्लासच्या कडांना लिंबू फिरवून घ्यायचा आहे. लिंबू फिरवून झाल्यानंतर तिखट मिठाच्या मिश्रणात ग्लासेस पालथे घालून कडांना कोटिंग करून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने. पिताना हे खूप भारी लागतं. बघा कोटिंग किती सुंदर दिसत आहे. अजून एका ग्लासाला लिंबू लावून तिखट मिठाचे कोटिंग लावून घेते. आता तयार केलेला हा ज्यूस आपण ग्लासमध्ये ओतूयात. आपण याच्यामध्ये कोणताही रंग घातलेला नाही आहे, तरीही याला छान नैसर्गिकरित्या जांभळा रंग आला आहे. यंदा उन्हाळ्यात एकदा तरी असा जांभूळ शॉर्ट्स तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला जरूर आवडेल. मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.